पोलीस स्टेशन गाडगेनगर अमरावती शहर येथील जो तपोवन परिसर जो आहे त्या परिसरातील जो पडीत जे जंगल परिसर आहे तपोवन संस्थेचा त्या परिसरामध्ये दिनांक 2 जून रोजी दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान असा एक फोन आला आम्हाला की बा अशा अशा प्रकारची एक जळालेल्या अवस्थेतील एका महिलेचे प्रेत त्या ठिकाणी पडून आहे. त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ अधिकारी व आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी गेलो होता. त्या ठिकाणी एक मृत अवस्थेत जळालेल्या अर्ध अवस्थेत महिला जातीचे प्रेत आढळून आले. त्या ठिकाणी एक रॉडसुद्धा होता. म्हणजे त्याच्यामुळे क्लिअर झालं होतं की त्या महिलेसोबत काहीतरी घातपात झाला असावा आणि तिला मारलं असावं आणि पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु जे काय असेल लोकांच्या भीतीपुढे किंवा येणार जाणाऱ्यांच्या याच्या भीतीमुळे तो व्यक्ती पास्टमध्ये जो काही कृत्य करणारा होता आरोपी अज्ञात व्यक्ती तो पळून गेला आणि ती महिला पूर्णपणे जळालेली नाही. त्या घटनेला साधारणतः 36 ते 38 तास उलटून गेलेले असल्यामुळे आणि उष्ण वातावरण असल्यामुळे बऱ्यापैकी ती बॉडी आहे शरीर जे प्रेत होतं ते कुजण्यास सुरुवात झालेली होती. चेहऱ्याला जमिनीला टेकलेला असल्यामुळे पूर्ण त्याच्यामध्ये अळ्या पडलेल्या होत्या. त्यामुळे चेहरा ओळखण्यासारखा नव्हता आणि महिलेच्या अंगावरील जे काही अर्धवट जळालेले कपडे होते, जो स्टॉल होता, गुंडाळलेला चेहरा आणि इकडे हातापायाला असलेले नखपालिश आणि हातात अंगावर असलेला पिवळ्या कलरचा जो काही ड्रेस होता तुकडा उरलेला आहे, त्याच्यावरून जे काही एक पोलीस स्टेशन फैजलपुरा हद्दीत राहणारे राजुरा गावातील या घटनेपासून 200 मीटर अंतरावरील जे इसम आहे थोरात नावाची व्यक्ती जे आहेत त्या व्यक्तींनी त्यांची ही मुलगी नातेवाईक असल्याचे सांगितले. त्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशन फैजलपुरा येथे ते काही मिसिंगची तक्रार घरून गेल्यावर दाखल करणार आहेत. परंतु दाखल झाली की नाही अद्याप माहिती घेणे सुरू आहे आणि त्यांनी बघितले की आमचीच नातेवाईक आहे असं त्यांनी प्रथमदर्शनी सांगितलेले आहे. परंतु प्रेताची कुजलेली अवस्था आणि त्या अनुषंगाने तिच्या आईवडिलांना त्या ठिकाणी बोलावण्यात आले. आईवडील आज सकाळी मॉर्चरीमध्ये ज्यावेळेस प्रेत आणले त्यावेळेस त्यांनी प्रथमदर्शनी सांगत आहेत की बा हे माझ्या मुलीचे आहे. परंतु अद्याप कन्फर्म होणे बाकी आहे. त्या दृष्टिकोनातून पोलीस PVM करत आहेत. सोबतच DNA टेस्ट मॅच करून घेण्यात येत आहे. मुलीचे आईवडील आणि मुलीचे जे काही प्रेत जे मिळालेलं आहे त्या मुलीचं सुद्धा प्रेतचा DNA टेस्टसाठी प्रयत्न करत आहोत आम्ही. ते करून घेण्यात आहोत. ते जी मुलगी निघून गेलेली होती तिचं नाव होतं काजल जितेंद्र इंगळे. ही मुलगी मिसिंग आहे. त्यामुळे हीच ती मुलगी आहे हे अद्याप मला सांगणे शक्य नाही. परंतु जे काही तिचे नातेवाईक आले त्यांनी सांगितलेलं आहे की ती आहे. परंतु अद्याप 100% खात्री नाही. आम्ही त्याचा पुढील DNA टेस्ट व इतर जे काही पुरावे आहेत ते गोळा करून ते आम्ही निश्चित याच्यापर्यंत पोहोचू शकू. त्या मुलीच्या संपर्कातील जे काही संशयित व्यक्ती होते त्यांच्या नातेवाईकांनी व इतर ज्या व्यक्तींनी माहिती दिली त्या 2 संशयित व्यक्तीला गुन्हे शाखा व आमच्या पोलीस स्टेशनने आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांच्याकडून विचारपूस चालू आहे, चौकशी सुरू आहे. तसेच घटनास्थळावरील आजूबाजूच्या लोकांकडून आणि जे काही जे सर्वात शेवटी ज्यांनी बघितले त्या मुलीची मावशी थोरात आणि त्यांचे काका यांनी तिला बघितलं होतं घरून निघताना 31 तारखेला दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून जी काही माहिती मिळेल आणि नातेवाईकांकडून माहिती मिळेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करून घटनाक्रम काय घडलेला असावा आणि त्या मुलीच्या बाबत कोणी घातपात केला असावा यापर्यंत आरोपीपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. हो, शवविच्छेदन करत असताना जे काही प्रोसेस होते बॉडी डिकम्पोज होणे सुरू असल्यामुळे आपण डॉक्टरांची टीम, महिला अधिकारी आणि त्या ठिकाणी इन कॅमेऱ्याच्या मध्ये आणि जे काही ज्यांनी ओळख पटवलेली आहे शासकीय पंच आणि ओळख पटवलेले जे नातेवाईक आहेत त्यांच्या समक्ष ते इन कॅमेरामध्ये त्याचं शवविच्छेदन करत आहोत आणि प्रेत आपल्या ताब्यात ठेवत आहोत जोपर्यंत त्याचं कन्फर्मेशन येत नाही आहे. या ठिकाणी घटनास्थळावर माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री श्याम घुगे सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गाडगेनगर विभागाचे माननीय श्री फुंकर सर या सर्वांनी व आमच्या महिला अधिकारी PI पंधरे व स्टाफने त्या भेट दिली. घटनास्थळावर FSLची टीम आणि इतर माध्यमातून पुरावे गोळा करून घटनेचा पूर्ण म्हणजे निष्कर्ष काढण्यापर्यंत आणि त्या प्रेतासोबत झालेली जी काही घटना आहे त्याचा शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहोत.